श्री स्वामी समर्थ. सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर हे पहा, मी आज रेसिपी बनवणार आहे, तेही ह्या पालेभाजीपासून. तर ही जी आहेत भोपळ्याची कोवळी कोवळी पानं आहेत आणि ह्या भोपळ्याच्या पानापासून आपण पराठे बनवणार आहोत. आपल्या घरातली जी आहेत ती लहान मुलं काय करतात की पालेभाज्या खायला नाही मागत. तर हे अशा प्रकारे मी आता ही कट करून घेणार आहे. भाजी पानं स्वच्छ अगोदर धुवून घेतलेली आहेत, ती अशी मी आता कट करून घेणार आहे बारीक. तर त्यांनाही अशी खाऊ घालायची पालेभाजी. खूप छान पराठे होतात. तर पहा, मी आता रेसिपी बनवत आहे. आता मी कट करून घेणार आहे बारीक. हे पहा, आता भाजी तरी सर्वांनी खाल्लेली असेल, पण पराठे बघा, आता मी पराठे बनवणार आहे. हे पहा, मी आता असे ते व्यवस्थित कट करून घेतलेले. आता हळद आहे 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून हळद टाकलेली आहे. तर हा जो आहे मसाला आहे, तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची देखील घालू शकता तुम्ही ठेचलेली. ही धना पावडर आहे, तर ती साधारण 1-2 चमच टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या. आणि आता चिरलेली थोडी कोथिंबीर आहे, धुवून बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर, ती देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण. हे पहा, मी आता मिक्स करत आहे. मसाले वगैरे त्या पानांना भाजीला लागेल व्यवस्थित म्हणून आपण मिक्स करून घेतलेले आहे. हे पहा, आता इथे मी ओवा आहे जो आपला तो टाकत आहे. साधारण 1 टेबलस्पून टाकलेला आहे. तर आता मी इथे हे ज्वारीचं पीठ आहे, हा 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर मिक्स पिठाचा आपण पराठा बनवणार आहोत. तर हे आहे बाजरीचं पीठ आहे, हे ज्वारीच्या पिठापेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे आपण. ते व्यवस्थित चाळून घेत आहे मी. हे गव्हाचं पीठ आहे, हा 1 कप भरून घेतलेला आहे. आणि हे डाळीचं आहे, डाळीचं मी व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे अगोदरच पीठ, तर तो अर्धा कप घेतलेला आहे. आता हे सर्व परत मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. मिक्स करून घेतल्याने काय होतं की आपल्याला एक मळताना पाण्याचा अंदाज येतो आणि व्यवस्थित मसाले वगैरे मिक्स होतात परत एकदा. आता हे पहा, मी आता हे ग्लासमध्ये थोडंसंच पाणी टाकत आहे, थोडं थोडं टाकायचं पाणी, व्यवस्थित मळून घ्यायचं. हे पहा, मी आता इथे मळून घेतलेलं आहे घट्टसर गोळा. मी आता लाटून बनवणार आहे, थापून देखील बनवू शकता. काही जणांना थापता येत नाही, नवशिक्यांना, मुलींना वगैरे, तर त्याच्यासाठी मी लाटून दाखवणार आहे. तर हे पहा, मी आता इथे पीठ रेडी करून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यातला एक छोटासा गोळा घेणार आहे. हे पहा, व्यवस्थित आपण गोल बनवून घेणार आहोत. हे पहा, आता तो पिठामध्ये मी घोळवून घेतलेला आहे. तुमच्याकडे तीळ वगैरे असेल तर तीळ देखील तुम्ही लावून घेऊ शकता, पण मी काय आता लावलेलं नाही आहे, तर मला घाई होती, नाश्त्यासाठी द्यायचा होता मुलांना बनवून. हे पहा, मी आता इथे लाटून घेत आहे. अलगद लाटायचा, आपण चपाती जशी लाटतो तशी, घडी नाही मारायची याला. हे पहा, हे पहा, कडा जर साईडनी चिरत असतील तर त्या थोड्याशा दाबून घ्यायच्या. हे पहा, आपला आता तयार होत आहे पराठा लाटून. तयार आहे आता आपला लाटून झालेला आहे पराठा. आता तवा देखील तापायला ठेवलेला आहे गॅस पेटवून. आता तेल टाकून घेणार आहे, तुम्ही तूप देखील टाकू शकता. हे पहा, मी आता इथे पराठा टाकून घेतलेला आहे. वरतून पण थोडंसं मी आता तेल लावत आहे. आता मी पलटी करून घेतलेला आहे पराठा. दोन्ही बाजूनी खरपूस शेकून घेणार आहोत आपण. हे पहा, आता दुसऱ्या साईडला पण आपण तेल लावून घेत आहोत त्याला. पहा,
फुगत देखील आहे, घडी नाही मारलेली आपण. तरी देखील फुगत आहे. हे पहा किती छान दिसत आहे. खमंग वास सुगंध देखील येत आहे. हे पहा आता तयार झालेला आहे. आता मी काढून घेणार आहे. हे पहा किती छान दिसत आहे. अशा प्रकारे मी आता सर्व बनवून घेणार आहे. हे पहा मी आता इकडे सर्व बनवून घेतलेले आहेत. तर ह्याच्या सोबत दही आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे. मी आता तुम्हाला दाखवणार आहे किती सॉफ्ट बनतो बघा. म्हणजे असं दिवसभर जरी तुम्ही म्हणजे सकाळी बनवलेला पराठा संध्याकाळपर्यंत देखील मऊ राहू शकतो. अशा प्रकारे मी सर्व बनवलेले आहेत. तर कसे झाले आहेत पराठे नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि